सकाळी आलतो मंडळात आलतो तर चैत्याची परव्याची लागलेली कुस्ती. चैत्य काय मागं सरत नव्हता, पण शेवटी पडल्यावर कारण काय देतोय तेवढं बघा. पाय मध्ये घातला आणि आम्ही माझा पण पाय वर गेला आणि त्याचा पण पाय वर गेला आणि दोघं पण पडलो आणि नैतिकच्या वरून मी इकडे गेलो आणि नैतिक कुस्ती झाल्या म्हटलं चला तळमावल्याच नाही हो. मी राहुल आणि नन्या निघालो तळमावल्याला. दुसऱ्या गाडी होती आपली गँग, प्रतीक आणि वेदांत कसा करतो तेवढं बघा की. तळमावल्यात आलतो, प्रतीक म्हणला चहा पिऊन घ्याव्या. आलो पंढरपुरी चहामध्ये. चहा म्हटलं की काळजातला विषय असतो. चहा घेतला तोपर्यंत इकडं नाण्या त्याचा चहा माझ्या कपातच होत होता. वत म्हणलं भावा. तळमावल्यातनं आलो घरी, तोपर्यंत इकडं महाप्रसादाची तयारी चाललेली. तोपर्यंत इकडं आकाशनं गुळ फोडा घेतलेला. गुळाचा बुकनाच पाडला त्यानं. नंतर पोरं घेऊन गेलो चिरलेल्या भाज्या आणायला. भाज्या दिल्या आचार्यांच्याकडं आणि आम्ही लोक करदळ बांधायला. पूजा असल्यामुळे प्रत्येक डांबाला करदळ बांधून घेतली. इकडं लय दिवसातनं बंडा आलेला, म्हटलं चल दर्शन घेऊन येऊ. त्याला आणला मंडळात. तोपर्यंत इकडं कार्यकर्त्यांनी खायची सोय केलेली. त्या बाया बसलं सगळंच खायचं साहित्य घेतलेलं. तोपर्यंत इकडं मंडळात सत्यनारायणची पूजा वाचून झाली ती. दर्शन आणि प्रसाद पण घेतला. गणपती बाप्पाच्या पाया पण पडलो. तोपर्यंत इकडे जेवणाच्या पंक्ती पडलेल्या. म्हटलं चला वाढत बसूया. सगळ्या पंक्ती वाढल्या. शेवटी सगळी मंडळाची कार्यकर्ते बसली. तोपर्यंत इकडं अध्यक्ष आलेल्या पुरणपोळ्या घेऊन. अध्यक्षांचा मान राखायला लागतोय. घेतली एक पोळी.